नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, या निराधार योजनेमध्ये विधवा महिला, वृद्ध नागरिक, दिव्यांग, बांधव हे सगळे घटक येतात. या सर्व घटकांना सरकारकडून पेन्शन दिले जाते. परंतु जे पेन्शन दिले जाते ते पुरेसे नाही. तर मग विधवा, वृद्ध, दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर मांडण्यात आला होता आणि तो केंद्र सरकारने फेटाळलेला आहे. त्या विषयातील महत्त्वाची बातमी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, लोकमत न्यूजपेपरची ही बातमी आहे. विधवा, वृद्ध, दिव्यांगांची पेन्शन वाढविण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला. समाजातील दुर्लभ आणि असहाय्य घटकांची घोर उपेक्षा केली जात आहे. विधवा, वयोवृद्ध आणि दिव्यांग यांना दिली जाणारी पेन्शनची रक्कम वाढत्या महागाईनुसार वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने फेटाळून लावला आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक यांनी लोकमतला सांगितले की केंद्र सरकारकडून समाजातील दुर्लभ आणि असहाय्य घटकांची घोर उपेक्षा केली जात आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाअंतर्गत विधवा व वयोवृद्ध आणि दिव्यांग यांना पेन्शन दिली जाते. मात्र पेन्शन स्वरूपात जी रक्कम दिली जात आहे ते अत्यंत कमी आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीने पेन्शनची रक्कम वाढविण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस केली होती. यानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शनची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे मांडला. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 जानेवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावला. 15व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळापर्यंत पेन्शनची ही योजना आहे तशीच 2025-26 पर्यंत चालू द्यावी असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, असेही वासनिक यांनी सांगितले. 2007 पर्यंत वृद्धांना दरमहा 75 रुपये पेन्शन मिळत होती. यानंतर पेन्शन 200 रुपये करण्यात आली. तर 2011 मध्ये 80 पेक्षा जास्त वृद्धांची पेन्शन रक्कम 500 रुपये करण्यात आली होती. तसेच स्थायी समितीने वाढत्या महागाईनुसार पेन्शन वाढविण्याची केलेली शिफारस. विधवा महिलांना आधी 300 रुपये मिळायचे, त्यात वाढवून 800 रुपये करण्यात यावे. तसेच दिव्यांग बांधवांना 300 रुपये मिळत होते, ते 1000 रुपये करण्यात यावे. तसेच वयोवृद्ध व्यक्तींना 200 रुपयावरून 800 रुपये करण्यात यावे. 80 वर्षापेक्षा जास्त गटातील लोकांना 500 रुपये मिळत होते, ते वाढवून आता 1200 रुपये करावे अशी शिफारस केली जात आहे. सरकारी आकडेनुसार महाराष्ट्रात 29,63,392 दिव्यांग आहेत. मात्र पेन्शन फार कमी लोकांना मिळत आहे. अशातच 2019-20 ते 2024-25 या 5 वर्षाच्या काळात राज्यातील 5,604 दिव्यांगांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या 2023 नुसार जे वृद्ध आहेत 11,24,360, तसेच विधवा महिला आहेत 74,933 आणि दिव्यांग लाभार्थी आहेत 9,106. तर अशा प्रकारे ही आकडेवारी या ठिकाणी मांडण्यात आली आहे. याची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे, कारण की या ठिकाणी याच्यापेक्षाही जास्त दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, वृद्ध नागरिक आहेत. ही आकडेवारी 2023 नुसार आहे. तर मित्रांनो, इंदिरा गांधी योजना जी आहे त्यानुसार केंद्र सरकार पैसे देत असते. मग आता विधवा महिलांना सुद्धा 300 रुपये मिळतात, त्यांना 800 रुपये करण्यात यावी. जर 800 रुपये केली तर आता महाराष्ट्र शासन या ठिकाणी 1200 रुपये देते, म्हणजे एकूण असे 1500 रुपये मिळतात. दिव्यांगांना सुद्धा वाढ केली तर त्यांना सुद्धा याची मदत होऊ शकते. तर सरकारने यावरती लक्ष देऊन ही मागणी मान्य करणे महत्त्वाचे आहे, कारण वाढत्या महागाईनुसार पेन्शन सुद्धा वाढायला हवी. तर यावर केंद्र सरकारने नक्कीच विचार करावा आणि सर्व निराधार, दुर्लभ, असहाय्य घटकाचे सहाय्य करावे ही सरकारला विनंती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.